भागातली ते जागा तो पंप लावण्यास पात्र आहे का? तहसीलदाराला मागितली ते जागा पंप लावण्यास पात्र आहे का? पोलिसांनी अहवाल कसा दिला? ते जागेचा अहवाल दिलाच नाही. चरण वाघमारेवर एवढे गुन्हे आहेत म्हणून त्यांना एनओसी देण्यात येऊ नये. मी कलेक्टरकडे भेट गेलो. राजीव कुमार मित्तल त्या ठिकाणी कलेक्टर होते. म्हणजे वाघमारे साहेब त्यांच्याही लक्षात आलं नाही मुद्दा. म्हणजे तुम्हारी एनओसी रिजेक्ट हो गई. म्हणलं साहेब कोणत्या कारणाने? म्हणे एसपीनी नाकारली. म्हणलं कोणत्या कारणाने? तर म्हणे असं असं आहे. म्हणलं साहेब तुम्ही एनओसी कायची मागितली? जमिनीची. चरण वाघमारेची मागितली. जेव्हा त्यांच्या लक्षात आला मी माहितीच्या अधिकारात अण्णा हजारे जिंदाबाद म्हटलं पाहिजे आपण. बोला अण्णा हजारे जिंदाबाद, अण्णा साहेब हजारे जिंदाबाद. काहून म्हणतो? माहितीचा अधिकार पूर्ण केंद्रामध्ये देशामध्ये त्यांच्यामुळे मिळाला आणि त्याच्यामुळे मला पेट्रोल पंप भेटला. मी माहितीच्या अधिकारात एसपीला पत्र दिलं. मेकला साहेब होते एसपी. म्हटलं कलेक्टरनी तुम्हाला जागेची एनओसी मागितली का चरण वाघमारेची मागितली? त्याच्या उत्तर भेटण्याच्या पहिले होम एसपी जे माहिती अधिकारी होते राजन पाली त्यांनी मला बोलावून घेतलं. चरण भाऊ इसका उत्तर हमारे पास नहीं है बोले. हम तुमको एनओसी दे देते बोले, कलेक्टर को बता देना बोले. मला अशा पद्धतीने एनओसी भेटली. आता दुसरा एक माझ्यावरचा अन्याय सांगतो. एक कायदा आहे. सगळे पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. तुम्ही माझ्या विरोधात नाही मला माहिती आहे, पण समजून घ्या. कायदा आहे जो माणूस निवडून आला, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद सदस्य असो, नगर परिषद सदस्य असो, तो निवडून आल्याबरोबर विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे सील सिक्के त्याला भेटतात. तो निवडून येतो म्हणजे त्याला सील सिक्के भेटले पाहिजे. कायदा आहे. 4.5 वर्ष झाले मी निवडून आलो. मला सील सिक्क्यापासून यांनी वंचित ठेवलं. काहून वंचित ठेवलं? यांना व्हेरिफिकेशन मागितलं. यांनी लिहून पाठवले चरण वाघमारेवर एवढे गुन्हे आहेत. पण चरण वाघमारे किती गुन्ह्यात दोषमुक्त झाला हे काही लिहून पाठवले नाही. कलेक्टरने याच्यासाठी गुन्हे मागितले की याच्यावर कुठल्या प्रकारची सजा झाली असेल तर सील सिक्के देता येत नाही. त्याच्या जिल्हा परिषदच्या सदस्यत्व पद रद्द होतं. हा कायदा आहे. पण माझ्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे सिद्ध झाले नाही तरी यांनी गुन्हे आहेत म्हणून खोटी माहिती दिली. ज्या गुन्ह्यामध्ये मी बरी झालो फक्त एकच गुन्हा माझ्या कोर्टात आहे. 2 गुन्हे आता यांनी लावलेले पेंडिंग आहेत. बाकी सगळ्या गुन्ह्यामध्ये मी दोषमुक्त झालेला हो. अजूनही यांची रेकॉर्डला नोंद केली नाही. हे माझे दुर्भाग्य आहे. मी लोकांसाठी भांडतो, मला न्याय मिळत नाही. मी कलेक्टरला सुद्धा पत्र दिलं, त्यालाही उत्तर देता येत नाही. काल ऍडिशनल कलेक्टर आपले लटारे साहेब मला भेटले. मी भेटलो, बोललो त्यांना. बोललो साहेब असं अन्याय झाला, मी माहितीच्या अधिकारात पत्र लावला. अरे चरण भाऊ म्हणे आम्ही अडचणीत येऊन जाऊन आम्ही पोलिसांना चौकात नोटीस देऊ म्हणे. तुमची माहिती चुकीची पाठवली आहे म्हणे. आता मला सांगा अशा प्रकारचा जर अन्याय होत असेल मी का म्हणून गप्प बसलो पाहिजे? महात्मा गांधी जर गप्प बसले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळाला नसता. तुकडोजी महाराज चुपचाप बसले असते तर संपूर्ण भारत देशामध्ये समाज प्रबोधन झाला नसता. ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्या परिस्थितीवर आपण भजनाद्वारे लोकांना चांगला संदेश दिला. हे आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करत घटनेचे शिल्पकार ज्यांना म्हणतो, ज्यांनी आपला एक घोषवाक्य म्हटलं आहे, जो जुल्म सहन करता है वही खुद गुन्हेगार होता है, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी घटना सगळ्या परिस्थितीवर पाहून लिहिली, ही आपल्या लोकांसाठी लिहिलेली आहे. आणि ती लोकाभिमुख सन 1950ला 26 जानेवारीच्या दिवशी झालेली आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्या लोकसेवकांना, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना, आमच्या सर्व सेवेतील अधिकाऱ्यांना माहिती आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीत आम्हाला कायदा समजत असून आम्ही जुलम का म्हणून सहन करायचा? आम्हाला कायदा समजत असून आम्ही अत्याचार का म्हणून सहन करायचा? मानवाधिकार आहे का ना? जे आम्हाला मानवी हक्कासाठी लोकशाहीचे मार्ग दिले, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करायची परवानगी दिली, आंदोलन करायची संधी दिली, त्या मार्गाचा आम्ही वापर केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर आम्हाला आंदोलन करण्याचीच वाट पाहत असतील तर लोक गप्प बसणार नाही. दुर्भाग्याची गोष्ट सांगतो, 23 तारखेला आमच्या विराताई झंझाळ, चंदू पिलारे, कुकळेबाईंनी निवेदन दिलं तहसीलदाराला. हा तहसीलदार किती झोपलाय साहेब? आपला साहेब तालुक्याच्या प्रभारी, सगळे प्रभारीच लागले आहेत. किती झोपले? त्या निवेदनामध्ये मी लिहिलं का तुम्ही
भजन दिंडी काढण्याच्या पूर्वी जर चर्चा घडवून आणली तर आमची भजन दिंडी परत घेऊ. तो वाक्य वाचलंच नाही, अजूनही साधा चर्चेला बोलावलं नाही. किती दुर्भाग्य आहे आमचे. म्हणून मी आज जे गृहमंत्री आर पाटील साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आणि ज्यांच्या अंडरमध्ये हा विभाग चालतो असे महसूल मंत्री नारायण राणे साहेब यांना आपण या तहसीलदाराच्या मार्फत निवेदन देणार आहोत. त्या निवेदनामध्ये मी लिहिलं आहे की असे तहसीलदार आहेत की ज्यांना निवेदन वाचता येत नाही, एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट पाहिली, ज्यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी चर्चेची संधी लोकांना दिली नाही, चर्चेला बोलावलं नाही, अधिकाऱ्याला बसवलं नाही का असे झोपलेले तहसीलदार. उद्या एखादी गोळीबार झाला, उद्या एखादी नक्षलवाद्यांनी तहसीलवर कब्जा केला, आंदोलकवाद्यांनी लोकांच्या घरात घुसपेट केली का लक्ष देणार. तालुक्याचे दंडाधिकारी आहेत, कायदा व सुव्यवस्था यांना सांभाळायची आहे. मी मंजुरी मागितली भजन दिंडीची, सगळ्यात मोठा निषेध तहसीलदाराचा आपण केला पाहिजे. गोसेखुर्दच्या झाडा 37 मध्ये परवाच्या दिवशी मोर्चा निघाला, त्याला भंडाऱ्याच्या तहसीलदारांनी परवानगी दिली, पण चरण वाघमारे, विनाताई झंझाट हे भजन दिंडी काढतात. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा अपमान आहे, महात्मा गांधीच्या विचाराचा अपमान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे, मानवाधिकार आयोगाचा उल्लंघन आहे. यांनी आमची परवानगी नाकारली. मी एसडीओ कडे अपील केली परवानगीसाठी. एसडीओनी परवानगी कशी दिली? आता मला सांगा, भंडाऱ्यातले मोर्चे मी 20 वर्षापासून पाहतो, शिकत होतो तेव्हापासून. गांधी चौकात मोहाडीच्या चौकापेक्षा जास्त गर्दी राहते का रे भंडाऱ्याच्या? सगळे भंडाऱ्याचे मोर्चे गांधी चौकातून जातात, पण मोहाडीच्या चौकातून मला परवानगी दिली नाही. हे सुद्धा आमचे दुर्भाग्य आहे. हा शासन झोपला आहे. प्रशासनाचे अधिकारी, शासनाचे अधिकारी कशा पद्धतीने आमच्यावर अत्याचार करतात, भेदभाव करतात आणि आमच्यामध्ये, यांच्यामध्ये आणि सरकारच्या लोकांमध्ये किती तफावतीची वागणूक देतात, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगितलं पाहिजे. मी एक सांगतो तुम्हाला, मला 2दा तडीपारची नोटीस दिली. आता ज्या दिवशी मी अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली, यांनी लोकांमध्ये चर्चा फिरवली. चरण वाघमारेवर मोका लावणार, कोणावर मोका लावले जाते, तडीपार कोणाला केल्या जाते? भजन दिंडी काढणाऱ्याला करा तुम्ही तडीपार, करा, लावा माझ्यावर मोका, जेलमध्ये राहील. तुम्ही माझ्या एन्काउंटर करू शकत नाही. मी तुमचा कायदा मोडला नाही, मी कायदा सुव्यवस्था भंग केली नाही. तुम्ही मला एन्काउंटर करू शकत नाही. रात्री मला एका पोलिसाचा फोन आला, तोही बिचारा माझा दोस्तच हो. त्याला कुठंतरी माझे चांगले कामं आवडले. चरण भाऊ म्हणे तुम्ही काय नको करा, म्हणूनच मी भजन दिंडी काढली म्हणलो, काही करावचं नाहीये म्हणून. तर म्हणे बाहेरचे पोलीस बोलवले, म्हणे तुमच्यावर लाटाकाटानं सुजवतील म्हणे. काय साठी म्हणलो, मारतील नाही, खतम नाही करतील ना, खतम नाही केला तरी चालते, लोकांसाठी सांगतो आमच्यासाठी वाढत नाही. पण एक सांगतो, या जिल्ह्यामध्ये देवतळे साहेब एसपी होते, मी गुन्हेगार असतो, गुंडा असतो, मला आपल्या पोरीच्या लग्नाला बोलवलं नसतं. त्यांनी पोरीच्या लग्नाला बोलवलं. प्रशांत भाऊला पत्रिका आली, मला पत्रिका आली, आम्ही लग्नाला गेलो. देवतळे साहेबांनी एसपी असताना मला तिथे टिक्कच ठाणेदार होते आंधळगावला, जेव्हा आपला आंधळगावचा गोळीबार झाला तेव्हा. त्या टिक्कच ठाणेदाराला बोलवलं. का हो म्हणे, तो माणूस 2-2, 3-3 वेळा निवडून येतो, लोकांना निवडून आणतो, लोकांचे कामं करतो, त्याच्यावर तुम्ही तडीपारची नोटीस काढता, त्याची शिफारस तडीपारीसाठी करता. मी या ठिकाणी PSI लेवलचे, PI लेवलचे अधिकारी आलेले आहेत. मी त्यांना ह्या सगळ्या भावना तुम्ही माझ्या समजून घ्या. मला कायदा समजत नसेल तर चर्चेला बोलवा. मी काही माझ्या भाषणातून चुकीचा बोललो असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा. तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत, कारण तुम्ही मंजुरी देताना सगळे कंडिशन टाकले, त्या कंडिशनचा पालन मला या ठिकाणी व्यवस्थितपणे करायचे आहे. पण हे देवतळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं आणि मला सुद्धा सांगितलं की तुम्ही ज्या लोकांच्या विरोधात मोर्चे काढता, आंदोलन करता, हा लोकशाहीचा मार्ग आहे. तुम्ही निवेदन देता, त्या निवेदनाच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सुटत नाही, म्हणून तुम्ही मोर्चे काढता आणि तुमचे विषय सगळे राजकीय स्वरूपाचे आहेत. तुम्ही तडीपारीस पात्र नाही, हे मला समजावून सांगितलं होतं. आणि हे मला तडीपारीची भाषा वापरतात, मोका लावण्याची भाषा वापरतात. मागच्या वर्षी पाण्यासाठी मी रास्ता रोको आंदोलनाचा पत्र दिला 3 दिवसाच्या पूर्वी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला. आता मला हे सांगा, या ठिकाणी सगळे अधिकारी उपस्थित आहेत, मी जर माझ्या आत्मदहनाच्या नोटीसवर तारीख देतो आणि वेळ देतो तर मला त्याच्या पहिले अटक करतात. मी जर रास्ता रोकोच्या नोटीस देतो
तर यांनी मला रास्ता रोको का म्हणून करू द्यायचं? मला यांनी रोकायला पाहिजे ना. यांच्या समोर जर मी रास्ता रोको करतो तर हे तेवढे गुन्हेगार नाही का? एखादी आरोपी म्हणून त्याच्या बाजूने आपण जायला गेलो तर आरोपीला मदत करते म्हणून आपल्यावर कारवाई करतात. आणि मी जर रास्ता रोको यांच्या डोळ्यासमोर करतो, यांनी मला 68 मध्ये का म्हणून अटक करायची नाही? तोही विषय सोडा. त्या पाण्याच्या प्रश्नावर पेटच्या पाणी लोकांना भेटत नव्हता. रास्ता रोकोचा निवेदन दिला. अधिकाऱ्यांनी रास्ता रोको करण्यापूर्वी मला लेखी उत्तर दिलं 24 तासात तुम्हाला पाणी मिळेल. आता 24 तासात पाणी मिळेल लेखी उत्तर दिल्यावर मी रास्ता रोको केलो असेल का? तो ठाणेदार आला, बोले आपको अंदर होना है, चलो मारो इनको अंदर. सीवी गार्ड करवायला बसला. त्यांची ही तक्रार मी केली. यांनी आम्हाला सीवी गार्ड केली. सगळे पोलीस मध्ये साहेब सगळं काम सेटलमेंट झालं आणि तुम्ही विनाकारण खाजवून राहिल्या. ठाणेदारांना माझ्या समोर सांगितलं. त्या माणसावर राजकीय प्रेशर होता. बा सरकारच्या प्रेशर मध्ये हा प्रशासन कसा चालते, पण आम्ही प्रशासकीय अधिकारी आमच्या कायद्यानं चाललो पाहिजे हे याच्या भान विसरून जातात. आणि मी जेव्हा यांना कोर्टाच्या दाद दाखवला, मी म्हटलं मी तुमच्या विरोधामध्ये कोर्टात जातो, तुम्ही माझ्यावर कारवाई करता, मी अपक्ष आहो. पक्षांतर बंदी कायद्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही याचा अर्थ गैरफायदा घेऊ नका. मला राजकीय पाठबळ नसेल, पण तुम्ही सत्ताधारी लोकांच्या प्रेशरमध्ये काम करत असाल तर न्यायालय माझ्यासाठी खुला आहे. मी न्यायालयाचे दरवाजे ठोकल्याशिवाय राहणार नाही. मी या देशमुखच्या विरोधात जेवढे पत्रव्यवहार केले त्या सगळ्या पत्रव्यवहाराच्या प्रती माननीय न्यायालयाला दिलेल्या आहेत. याच्यात अर्थ असा की मी जे काही करतो ते कायदेशीर करतो हे मला न्यायालयाला पटवून द्यायचं आहे. म्हणून पोलीस बांधवांनो, तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे की किमान तुम्ही ज्याला कायदा समजते त्याच्या चिमटा कायद्यानं घेतला तर फार चांगला होईल. जर तुम्ही अशा पद्धतीनं घेणार असाल तर आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमचं उत्तर आम्ही लाठीनं देऊ शकत नाही, पण न्यायालयाच्या धक्क्यानं न्यायालयाच्या नोटीसनं तुम्हाला उत्तर दिल्यावर तुमच्या नोकरीवर तुमच्या पोटावर कशी पाळी येते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी ही भजन दिंडी आणि हा लोकशाहीतला सगळ्यात शांततामय मार्ग अवलंबला आणि सांगून हे दाखवून दिलं मी गुन्हेगार नाही, मी आतंकवादी नाही, मी मोक्यास पात्र नाही, मी तडीपारास पात्र नाही. तडीपारास पात्र, मोका लावण्यास पात्र. जर मी तुमच्या नजरेत दिसत असेल तर माझ्यापेक्षा जास्त गुन्हे असलेले जिल्ह्यामध्ये कितीतरी पक्षाचे नेते आहेत. सगळ्यात पहिले त्यांचे गुन्हे तपासा आणि मला गुन्हेगार बनवा. अशा परिस्थितीत बांधवांनो,